शेत आज इतकी गर्दी कशामुळं ते आता आपण पुढं बघू. तर मग जय शिवराय भावांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळ सगळं आवरलं आणि मग आपण आलो शिवरायांच्या पाया पडायला. शिवरायांच्या पाया पडून झाल्यावर मग आपण आलो मंदिरात सेवा करण्यासाठी. सुरुवातीला आपण कचरा उचलायचे काम चालू केले. मंदिरात जिथं जिथं कचरा पडला ते सगळं उचलायला आम्ही सर्वांनी चालू केले. आज काय आषाढी एकादशी निमित्त कोणत्या मंदिरात गर्दी वाढलेलीच खूप. अंगेकडे लक्ष द्यायला आपण ओम्याला आणि ऋत्याला थांबवलेलं. मग मी पण जरा हातभार लावला. सगळ्यांच्या हातभाराने सगळीकडला थोडा थोडा कचरा उचलून मग आम्ही काम संपवले. संपल्यावर मंदिराच्या कडेला 2 बाया फुगडी खेळत होत्या. त्यांचं बघून विरजा आणि आद्या दोघं पण फुगडी खेळायला चालू केली. ही दोघं फुगडी इतक्या फास्ट खेळत होते की माणसं पण बघून हादरली. बापूंनी मग सगळं काम ते समजवलं. भगवंताचं दर्शन घेऊन मग आम्ही आलो रथाकडे. बापूंनी दिवसभर आज रथासोबतच थांबायला सांगितलेलं. रथाच्या पाया पडायला बाहेरगावची माणसं पण आलती. त्यामुळं बार्शीत आज खूपच गर्दी होती. दुपारी 12 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रथाची फेरी झाली. शेवटला मग रथाला भगवंत मंदिराकडे आणलं. त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो. घरी जाताना पण ह्या पोरांची मस्ती काय संपना. मस्ती करत आम्ही निघालो घराच्या दिशेने. ब्लॉग कसं झालं ती नक्की कमेंटमध्ये सांगा.